गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओमध्ये आज एका अशा स्पेशल ठिकाणी चाललोय. तर चला व्हिडिओमध्ये. मग माझी आजी वगैरे शेतातून आली होती, कारण की मला तिच्याकडून पैसे घ्यायचे होते, म्हणून मी तिच्याकडून पैसे वगैरे घेतलो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर माझी गाडी वगैरे खराब झाली होती, मग मी आलो बाबूशेठकडे. मग बाबूशेठची गाडी वगैरे तुम्ही बघू शकता. बाबूशेठ का बाबू मोठा माणूस आहे, त्याची गाडी वगैरे घेतली आणि निघालो गावासाठी. तुम्ही बघू शकता गावाला जाताना आम्हाला पैनगंगा नद सुद्धा लागली होती तेव्हाच. मग गाडी एवढं ट्रॅव्हल करून आत्याच्या घरी वगैरे पोहोचलो. आत्या म्हणत होती हे काय चाबरे धंदे करायला, पण मी काय बाबा व्लॉग बनवायचा नाद आहे आपल्याला. व्लॉग वगैरे बनवलो. आत्या शिवा पण देत होती हे काय करायला म्हणून. बघू शकता आत्याचा मुलगा पण आला होता, त्यांना तिसरीमध्ये शिकत होता. मग तेवढंच आता बोर होत होतो आत्याच्या घरी, तर शेतात वगैरे गेलो. बघू शकता तेवढ्यातच बाबूशेठ पण चालले होते. आम्ही फोटो वगैरे काढले शेतामध्ये आणि सीन बघू शकता इथं खूप खतरनाक वाटत होतं. ज्वारी वगैरे टाकून होती. तेवढ्यातच मग आत्याच्या शेतात वगैरे गेलो. आत्याला शेत खूप आहे आमच्या, तिला 14 एकर शेत आहे. त्यामुळे बाबा मोठे माणसं आहे त्यांनी. मग शेतात वगैरे गेलो आणि हरभरा वगैरे घेतला. मामाच्या वावरात वगैरे आलो आणि आता मामाचा मुलगा हरभरा वगैरे तोडायला गेला. बाबूशेठ पण बोर होत होता, त्यामुळे बाबूशेठ मोबाईल बघत होता. तर बघू आता घराकडे निघावं लागते लवकर. आत्याच्या शेतातला हरभरा वगैरे घेतला आणि थोडं सुकासाठी ठेवला. तेवढ्यातच माझी आजी बोलवली, त्यामुळं आजीकडे गेलो आणि तिला बोललो. आजीची तब्येत पण चांगली नव्हती, खूप रोड दिसत होती तिनं. काय करावं आता, काम करावं लागते ना शेतात. तेवढं झालं की मग आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालो जेवण वगैरे करून. ऊन खूप तापली होती, त्यामुळे थम्सअप वगैरे पिली एका झाडाखाली थांबून. रस्त्यात जाता जाता आम्हाला एक गाव दिसलं, तिथे यात्रा चालू होती. आम्ही परेशान झालो, बाबू जाताना ते यात्रा नव्हती आणि येताना कसं काय यात्रा. मग 12च्या नंतर लागली असेल बहुतेक. बाबूशेठ बघू शकता झुमका बघत होते. कोणासाठी बघत होते काय माहित. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बाबूशेठ तर बाबू झुमकाच करायला ते. कोण्या पण दुकानात गेले तर खाणं नाही पिणं नाही, झुमकाच करायला ते. तर काय करावं, अचानक मग घरी जायला वेळ होत होता, त्यामुळे लवकर आम्ही घरी निघालो. मग थोडं गावाकडून वापस येताना नदीवर वगैरे थांबलो, थोडं टाइमपास केला, कारण की थोडं थकलो होतो गाडी चालून. त्यामुळे थोडं टाइमपास वगैरे केला आणि गावामध्ये आलो. तर गाईज आलो आता घरी. आताच बस 5 मिनिट झाले, फ्रेश वगैरे झालो. तर खूप थकलो आता, तर व्हिडिओ इथेच एंड करतो. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय गाईज.